शक्ती शेठ शेठ काय आलं शेठ शक्ती मॅडम व्हॉट हॅपनिंग शक्ती मॅडम हे ब्रो क्या वो नाना 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 या ना नाना हो नाना बघा ना याला काय झालं हे बघा ना अरे वस्त्या काय झालं किंचाळायला आणि या दोघांनी काय झालं हो आम्हाला बी नाही माहित आम्ही बी आत्ता झालो येऊन बघतो ते असे करायला लागलेत दोघांचा मी श्वास कोडले ना श्वास असं कसं कोडलं शंभू महादेव शंभू महादेव महादेवाचा अंगारा लाव शक्तिवत तुला शेठ अरे काय होतंय हा शक्ती मॅडम तुम्ही इथंच थांबा मी डॉक्टरांना घेऊन येतो हा नाही नको अरे तुम्ही दोघं घरातून जाताना ठीक होता आणि आता अचानक काय झालं अचानक श्वास कोंडायला लागला दम लागला म्हणजे त्या राक्षसाचा काहीतरी दाव असेल अरे तो तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला आला असेल राक्षस होय इतका आटापिटा केला तुला काबीज करण्यासाठी जमिनीतून काढून तुझा नायनाट करण्यासाठी खूप खेळलीस खूप डाव हाणून पाडलेस तू माझे पण शेवटी मी जिंकलो ना हा रक्तासूर पुत्र चेटकोबा एक लढाई जिंकला आता माझा कुणी काही वाकड्या करू शकणार नाही तुझी ती पिलावळ शक्ती आणि शिवा त्यांनाही माझ्यापासून कुणी वाचवू शकणार नाही आता ती वेळ जवळ आली आहे त्या दोघांना वेगळं करण्याची आणि हा रक्तासूर पुत्र चेटकोबा त्यांना कायमचं वेगळं करणार आणि त्यांचा सर्वनाशही करणार आणि तू बिचारी माझ्याशी युद्ध पुकारलं होतंस ना काय अवस्था झाली बघ तुझी आता मी त्या दोघांचा सर्वनाश करणार आणि तू इथे या ओसाड जमिनीत राहणार कायमची अटक मटक सटक देवी आई उशीर झाला यायला एक ऑटो वेळेवर मिळेल तर अरे चा मला उशीर झालाय की मी लवकर आले ही शक्ती अजून आलेली नाहीये म्हणजे तिचा फोनही लागत नाहीये जाऊ दे तिने काल ज्या फाईल सांगितल्या होत्या ना त्यातलं काम करायला घेते प्लीज चेटकोबाने आदिशक्तीच्या मूर्तीची विल्हेवाट लावली असेल नक्की ना नाहीतर पुन्हा काहीतरी चमत्कार घडेल आणि ती मूर्ती जिथे होती तिथेच बॉस याचं होतकरू नाही म्हणून मला एक मोठा प्रचंड प्रश्न पडलाय नको तुझे प्रश्न आणि मनातली भीती तुझ्या मनातच कारण का आता देवी नाही दानवी शक्तींचा विजय होणार आहे चेटकोबाने मायावी रूप घेऊन त्या शिवाच्या घरातली जमिनीखालची आदिशक्तीची मूर्ती बाहेर काढली अरे किती जोखमीचं काम उचलले त्याने अरे आपल्याला जे जमलं नाही ना तेही त्याने करून दाखवले किंवा त्या आदिशक्तीची मूर्ती स्वाहा झाली असेल आदिशक्तीची मूर्ती स्वाहा काय बोलतात ते लोक नक्कीच काहीतरी अघटित घडलंय मला लपायला हवं या लोकांचं बोलणं मी ऐकलं हे या लोकांना कळलं ना तर जीव घेतील माझा चला चला
कोण आहे? शक्ती, श्रद्धा, कोणीच नाही इकडे. आवाज तर आला मला. ही फाईल खाली कशी काय पडली? अगं खिडकी उघडी आहे, वारा आला असेल, पडली असेल. ठीक आहे, चल, आपल्याला उशीर होतोय, निघायचं. चला चला, मी तुम्हाला पोचवायला येतो. कशाला? नाही म्हणजे गेट पर्यंत सोडायला येतो. चला. आम्ही काही कायमचे चाललेलो नाही आहोत. चेतकोबाला भेटायला जातोय. सोडायला येतोय. कायमचे गेला असतात तर बरं झालं असतं. काय 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 नाही नाही, आपल्या कामाचं झालं असतं बरं झालं असतं. चला चला. ओम नमः शिवाय. 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 शंभू महादेवा, हे सगळं काय सुरू आहे तुझ्या मनात? का धक्क्यांवर धक्के बसतायत? कशाचा कशाशी काय संबंध आपल्याला काहीच कळत नाहीये. शक्तीच्या आईची आणि आमची भेट घडवून आणलीस. त्या बोलल्या होत्या की त्या आमच्या सारथी बनतील, इथून पुढच्या सगळ्या प्रवासात त्या आम्हाला मदत करतील. मग आता कुठे आहेत त्या? कुठे गायब झाल्यात? का भेटत नाहीयेत आम्हाला त्या? त्या दुष्ट शक्तीने त्यांना कुठे अडकवलं तर नाहीये ना? शंभू महादेवा, सांग. तुला तर सगळं माहीत असेल ना? मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काही मार्ग का नाही दाखवत असतो आम्हाला? का काही संकेत देत नाहीयेस? शंभू महादेवा, आमची जर अशीच ताटातूट करून आणायची होती तर मग का आमची भेट करून आणलीस? का शंभू महादेवा, सांग. ओम नमः शिवाय. त्या म्हणाला होतं की घरात ऊर्जास्थान आहे, शक्ती आणि मला एकत्र बांधून ठेवणार. ते नेमकं काय आहे शंभू महादेवा? शंभू महादेवा, तू देवांचा देव आहेस, भक्तांचा तारणहार. मग तुझ्या या भोळ्या भक्ताची हाक तुला ऐकू येत नाहीये का? ते ऊर्जास्थान नेमकं काय आहे शंभू महादेवा? शंभू महादेवा, जोपर्यंत तुम्हाला काही संकेत देत नाहीस तोपर्यंत मी हा असाच एका पायावर उभा राहणार आहे. ओम नमः शिवाय. 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 हा श्रद्धा बोल. हॅलो शक्ती, कुठेस? मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी तुला सगळं भेटून सांगते. बरं बरं ठीक आहे. कुठे आहेस तू? तू त्या आदिशक्तीच्या मूर्तीची विल्हेवाट लावलीस? त्या शिवाच्या घरातल्या आदिशक्तीची? पण चिटकोबा कुठे, कसं? का तुला जायचंय तिच्या शेजारी राहायला? नाही म्हणजे मला फक्त जाणून घ्यायचंय. मी तिला अशा ठिकाणी पोचवून आलोय जिथं कोणीही पोचणार नाही. आयुष्य बंजर करून टाकलंय तिचं मी. युगान युगे आता तिथंच राहणार ती. ना तिचा उद्धार होणार ना जीर्णोद्धार. म्हणजे चिटकोबा, आदिशक्ती नावाची व्याध कायमची दूर झाली? जिंकलास चिटकोबा, जिंकलास. नाही, अजून जिंकलेलं नाहीये, अजून जिंकायचंय. त्या शिवा आणि शक्तीचा कायमचा निकाल लावायचा आहे. एकेकडून त्यांनाही संपवायचंय.
या मैत्री आणि आदितीला जसं मार्गी लावलं ना, तसं त्या दोघांनाही मार्गी लावायचंय. म्हणजे या दोघी त्या शिवा आणि शक्तीच्या मदतीला कधीच धावून जाणार नाहीत. आता चिटकुबा, अरे मग तू वाट कसली बघतोस? लाग कामाला. मला सांग, पहिला नंबर कोणाचा? शिवाचा का शक्तीचा? शक्ती. ये बात. पण थांब, पुढे ऐक. मी त्या शक्तीला माझ्या हातून मारणार नाहीये. मग तिचा जीव ती स्वतःच तिच्या हाताने घेणार आहे. म्हणजे आत्महत्या? लवकरच कळेल. मटक सटा. काय आदिशक्तीची मूर्ती? हो, प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम त्या मूर्तीबद्दलच बोलत होते. आपला डाऊट खरा ठरला. या सगळ्या मागे ना त्या प्रिन्स निकार्गे आणि भद्रावतीचा हात असणारे पक्का. शक्ती, आपल्या घराखाली जमिनीखाली आदिशक्तीची मूर्ती होती आणि तीच त्या राक्षस चेटकोबाने पळवली. शिवा, म्हणजे ती मूर्ती, अरे तीच मूर्ती आपलं ऊर्जास्थान होती आणि तीच त्या राक्षसाने पळवली. आता सगळं क्लिअर झालंय. तो राक्षस तुमच्या घरात का आला होता आणि म्हणूनच तुझी आई आपल्याला भेटत नाही कुठेच. आणि हो, ते मगाशी केस जळाले ना, त्याच्या मागे पण त्या चेटकोबाचीच करणे असणार 100%. हे केस, चिटकुबा, हे सगळं काय आहे शक्ती? श्रद्धा, हे बघ शांत हो. मी हे सगळं तुला निवांत नंतर सांगते. शिवा, आता आपण काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याला ती आदिशक्तीची मूर्ती शोधावी लागणार. आई, तू शक्तीचाच विचार करतेस ना? तो चेटकुबा शक्तीचं काही बरं वाईट का नाही? असं काही होणार नाही. आई आदिशक्ती आपल्या शक्तीच्या पाठीशी उभी आहे, तिला काही होऊ देणार नाही. दुष्ट मातले ना की माणसांचं नुकसानच होतं. त्या दुष्ट प्रिन्समुळे पण तू माझ्यापासून दुरावली गेलीस. एका क्षणात आपल्या गाडीचा स्फोट घडवून आणला त्याने आणि आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पण त्यावेळी आई आदिशक्ती शक्तीच्या पाठीशी उभी होती म्हणून ती बचावली. त्या दुष्ट माणसाने आपल्या कुटुंबावर अंधकार पसरवला. पण प्रत्येक अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच. अंधकारावर उजेडाची सावली पडते. हे दुष्ट कितीही मातलेले असले ना तरी त्यांची हार होणार. पण या सगळ्यात शिवा आणि शक्तीने एकमेकांची साथ सोडता कामा नये आणि त्या चेटकोबाच्या षडयंत्रात अडकायला नको. पण अडकले तर अनर्थ घडेल. आदिशक्तीची मूर्ती, चेटकोबा, डेव्हिल द राक्षसोबा, जादूटोना, हे समजा ना मला एखाद्या पिक्चर मध्ये घडतंय आणि मी तो पिक्चर बघालोय ना असं वाटतंय सगळं. हो ना, पुस्तकातल्या भूतांची गोष्ट ऐकते ना असं वाटतंय. अरे भावा, माझा ते विश्वासच बसत नाही ना. हे रिअली हॅपनिंग. आणि हे सगळं तुमच्या बाबतीत घडतंय ना म्हणून खूप डेंजर वाटतंय. डेंजर तर आहेच हे सगळं, पण हेच सत्य आहे. पण मला सांगा, शिवाच्या घरी देवीची मूर्ती सापडली हे कसं कळलं? श्रद्धामुळे कळलं. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमचं बोलणं तिने ऐकलं नसतं ना तर आम्हाला कळलं नसतं तो राक्षस जमीन खडून नक्की काय पळवून घेऊन गेला ते. हो, आपल्याला तर असं वाटतं ना देवी आदिशक्तीने श्रद्धाला निखार्गेच्या बंगल्यावर पाठवलं. खरंय, त्या राक्षसाने देवी आदिशक्तीला गायब केलंय पण ती तुमच्या पाठीशी आहे. हा बघा.
अगदी बरोबर आहे. पण शिवा तरीही मला वाटतं ना, हे जे काय चाललंय ना, हे सगळं विचित्र चाललंय बघ. पण आता पुढे काय करणार आहात तुम्ही? शंभू महादेवाचा अभिषेक. उद्या सकाळीच आपण शंभू महादेवाला अभिषेक घालणार आणि सगळ्यात आधी प्रिन्स निकारकेच्या बंगल्यावर जाऊन अख्खा बंगला पिंजून काढणार. त्या बंगल्यामध्ये ना अशा बऱ्याच खोल्यात जिथे आपण कधीच गेलेलो नाही. आपल्याला 100% गॅरंटी आहे त्या राक्षसाने पळवलेली आदिशक्तीची मूर्ती त्या लोकांनी तिथेच कुठेतरी लपवून ठेवली असणार. जय हो बा रक्तासुरा. मला नीट असं काय ऐकू नाही आलं. ते दोघं ना नवरा बायको कुठेतरी चालले होते. मला वाटतं ते दोघं आदिशक्तीची मूर्ती बघायला चालले असतील. ए भावा, तू उद्या एकटा बंगल्यावर जायचं नाही. मी बी येणार तुझ्या संग. काय गरज नाही कोणी यायची. जे करायचं ते आपणच करणार. निखारकेच्या बंगल्यावर आपण एकटाच जाणार. अरे पण अरे जरा समजून घे ना. तुम्ही लोक पण माझ्याबरोबर तिकडे आले तर प्रिन्स आणि भद्रावतीला डाऊट येईल. त्यांना डाऊट आला तर पुढचं काम नाही करता येणार आपल्याला. ते श्री कालयोग विधी सुपळ संपूर्ण शक्ती, तू आता पूर्णपणे माझ्या ताब्यात आली आहेस. शक्ती बेटा, आजची रात्र तुझ्या आयुष्यातली ही शेवटची रात्र आहे. खटक मटक सटक. शक्ती, काय झालं? अशी का बघते? नाही, शक्ती बेटा, जा. खूप रात्र झाले. जाऊन निवांत झोप. शेवटची झोप घे, कारण उद्या तुझे डोळे कायमचे मिटणार आहेत. ऐकतेस ना? उठ उठ शक्ती बेटा, उठ. मला झोप येते. तुम्ही लोक निघा आता, जाऊन झोपा. गुड नाईट. शाबास.
ते बेटा त्या देवारातल्या दिव्याला फुंकर मारून विझव बघू. विझव, कारण त्या दिव्याची आता तुझ्या आयुष्यात काहीच गरज नाहीये. फुंकर मार आणि विझवून टाक. उठ, मार फुंकर. विझव तो दिवा, विझव. टाक, मग टाक. सटा. आता जा, जागेवर जाऊन निवांत झोप. शाबास. अयो, दिवे कसे विझले? सॉरी 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 प्लीज, थोडा उशीर झाला. महिला मंडळातून कॉल आला होता. बरं. मला एका उद्घाटनाला बोलवलंय. अरे वा. प्रिन्स, आपण किती पाप केलेत, पण आजपर्यंत त्याचा कधी कोणाला थांगपत्ता सुद्धा लागला नाही. पण लोक मात्र आपल्याला पुण्याचीच कामं करायला बोलतात. कसं आहे ना, म्हणजे म्हणून आपलं पाप आणि पुण्याचं पारडं समतोल साधते. म्हणजे खूप पाप करा, भरपूर पाप करा, पण ती धुण्यासाठी मध्ये मध्ये पुण्य पण करत राहा. चीयर्स. चीयर्स. बद्रास, किती दिवसांनी निवांत पितोय मी, टेन्शन फ्री. हो, आणि हे सगळं माझ्या चिटकुबामुळे, त्याच्या कृपेमुळे. मध्ये मध्ये जरा भांडली मी त्याच्याशी, जरा आवाज वगैरे चढवला त्याच्यावर, पण चिटकुबा ना असा सुपरमॅन आहे माझा, सुपरमॅन. सुपरमॅन. बर, छान. भद्रा, हल्ली मी बघतोय तुझं त्या म्हाताऱ्या चेटखोबावरचं प्रेम जरा जास्तच वाढू लागलंय. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? अरे मला काय म्हणायचंय, जे दिसतंय तेच बोलतं. आणि जेव्हापासून तो चेटकोबा चेतन म्हणून शिवाच्या घरी गेला होता तेव्हापासून तर तुला जास्तच कौतुक वाटायला लागले त्याचं. तू कसं कौतुक करते माहिती, जसं जसं कोणी फिल्म स्टार असेल. भद्रा, चेटकोबा हा फिल्म स्टार नाही आहे, राक्षस आहे तो, राक्षस, म्हातारा राक्षस. आणि तुझं मन जरी राक्षसासारखं असलं तरी तू एक माणूस आहेस, आलं का ध्यानात? बरी आहात ना तुम्ही? काय बोलताय तुम्ही? शुद्धीत आहात ना? शुद्धीत आहे मी, एकदम शुद्धीत आहे. शुद्धीत आहात ना? मस्त उलट सुलटा विचार करू नका. पुढे काय करायचं ना त्याचा विचार करा. त्या चिटकुबाने शक्तीला वशमध्ये केले, पण तू तिला कसा संपवणार आहे, तिचा शेवट कसा होणार आपल्याला काहीच माहिती नाहीये. शक्तीचं मरण साधं सुद्धा नसेल एवढं मात्र नक्की. चेटकोबाने तिला मारण्यासाठी जो काही प्लॅन केलाय तो त्याच्यासारखाच विचित्र असेल, हेही नक्की.